रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट असं म्हटलंय बघा. तर हे काय समजून घ्या. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय की दोन गोष्टी आहेत. पहिली एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की ग्रॅम्स पर लिटर आणि दुसरं आहे ते मोल पर लिटर. ह्या दोन गोष्टी काय आहेत समजून घ्या. एकदम सोपं आहे. म्हणजे आपण नॉर्मली काय म्हणतो की एखादा कॉम्पोनंट आहे, समजा एखादा साल्ट आहे, ते कोणतं साल्ट आहे की स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे, तर ते किती ग्रॅम एका लिटरमध्ये विरघळलं हे जर सांगणार असाल तर तुम्ही सांगायचं ग्रॅम पर लिटर, मास पर लिटर. समजतंय ना, मास बघितलं ना तुम्ही त्याचं ग्रॅम. आणि हे आपण असं पण सांगू शकतो की तुमचा जो कंपाऊंड आहे ना त्यातले किती मोल्स पाण्यामध्ये विरघळले, मोल पर लिटर. दोन पद्धतीने तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात सांगायला आहे तुम्ही. तसं आपण म्हणत नाही का चहा लय गोड झालाय, याचा आता साखर जास्त पडलं ना, हे आपण जस्ट सांगायला ठीक आहे रे. पण केमिस्ट्रीमध्ये सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनला खूप महत्व आहे. ते कॉन्सन्ट्रेशन आपण इथं तरी ॲटलिस्ट दोन पद्धतीनं मोजतो. कसं, तुमचा जो कंपाऊंड तुम्ही टाकलाय ना तो सगळा कंपाऊंड किती ग्रॅम टाकलाय हे महत्वाचं नाही, त्यातलं किती ग्रॅम विरघळलंय तेवढंच पकडायचं बरं का. टाकलाय मस्त तुम्ही 10 ग्रॅम आणि त्यातला काहीच विरघळला नाही तर मग काय उपयोग नाही. त्याला थोडाफार जेवढा विरघळले ना त्याचा मास किती आहे आणि ते किती लिटरमध्ये विरघळले, मास पर लिटर असं पाहिजे. काय ग्रॅम पर लिटर आपण ते काउंट करतो. आणि दुसरा फॉर्मॅट मी काय कुठला सांगितला, मोल पर लिटर ह्या फॉर्मॅटमध्ये काउंट करतो. आता ह्यात समजून घ्या. आता दोन गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सोल्युबिलिटी एखाद्या सोल्यूटची सोल्युशनमध्ये फिक्स असते, फिक्स टेम्परेचरला. आणि सॉल्व्हंट त्या सोल्यूटला विरघळून घ्यायचं का नाही हे त्याच्या नेचरवर डिपेंड असतं. आता आपण समजून घ्या की मी एक कंपाऊंड घेतला समजा. आता कोणता कंपाऊंड मगाशी मी घेतला होता, AgCl कंपाऊंड घेतला होता ना. आणि त्यातला AgCl कंपाऊंड पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला का, विरघळला का नाही विरघळला, नाही विरघळला. आणि जो कंपाऊंड पाण्यामध्ये विरघळला नाही तो कंपाऊंड तुम्हाला तसाच दिसला, त्याच्यामध्ये डोळ्याला दिसला तो. आणि डोळ्याला दिसला की म्हणायचं तुम्ही तो कंपाऊंड पाण्यामध्ये विरघळलेला नाही, थोडाफार विरघळला असेल. आणि जो विरघळलेला नाही तो दिसतो, याचा अर्थ प्रेसिपिटेट दिसतो. याचं तर PPT आले असं आपण समजतो. डोळ्याला दिसते PPT तुम्हाला. ती प्रेसिपिटेट तयार झालं की म्हणायचं हा कंपाऊंड विरघळला नाही, विरघळत नाही असं समजून घ्यायचं. कळते काय चाललंय. आता 3 सोल्युशन्स मी तुम्हाला सांगतो. 3 सोल्युशन्स काय असतात बघा. पहिलं सोल्युशन मी म्हणतो अनसॅच्युरेटेड. कुठलं सोल्युशन आहे, अनसॅच्युरेटेड. दुसरं सोल्युशन ते सॅच्युरेटेड. कुठलं, सॅच्युरेटेड. आणि तिसरं आहे ते सुपर सॅच्युरेटेड. सुपर सॅच्युरेटेड असे 3 प्रकारचे सोल्युशन्स आहेत. आता समजा मी पाण्यामध्ये, समजून घ्या आता ह्यासाठी नाहीये पण तुम्हाला एक पहिला सोल्युबिलिटीची एक कन्सेप्ट सांगतो. पाण्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकली, एक तांब्याभर पाणी घेतलं त्यात 1 चमचा साखर टाकली, विरघळणार का नाही, होय का नाही, विरघळणार, पूर्णपणे विरघळणार. मग त्यात अजून जर साखर टाकली तर अजून विरघळू शकते का नाही. याचा त्याचं सोल्युशन कसं आहे, अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजेच काय, असंतृप्त. असंतृप्त म्हणजे पाणी म्हणते अजून टाका, मी अजून विरघळून घेऊ शकतो. म्हणजे पाण्याची कॅपॅसिटी अजून विरघळून घेण्याची आहे असं असेल त्याला म्हणायचं असंतृप्त. काय म्हणायचं, असंतृप्त. आणि पाण्यामध्ये तुम्ही साखर जरा जरा टाकत गेला आणि एक वेळ अशी येते पाणी म्हणते आता बास, याच्या पुढे मी साखरेला विरघळून घेणार नाही, माझी कॅपॅसिटी संपली. अशा वेळेस सोल्युशन कसलं तयार होते, सॅच्युरेटेड. कसलं तयार होते, सॅच्युरेटेड. त्याला म्हणायचं संतृप्त. संतृप्त काय म्हणायचं ना, संतृप्त. आणि इकडं काय म्हणायचं की जर तुम्ही एक्स्ट्रा साखर टाकायचं, अख्खा डबा पालता करायचा पाण्यात आणि पाणी विरघळून घेणार नाही, मग तुम्ही काय करायचं, टेम्परेचर वाढवायचं. टेम्परेचर वाढलं की साखर विरघळते की पाण्याच्या कॅपॅसिटीपेक्षा तुम्ही जास्त विरघळलं ना शुगर, त्याला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड. सगळ्यात जास्त गोड कोणतं असणार सोल्युशन, मग सुपर सॅच्युरेटेड. हे कळतंय. आता हे मी नॉर्मल कंपाऊंडसाठी सांगितलं. आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया. आपला टॉपिक कोणाशी रिलेटेड आहे, आयनिक इक्विलिब्रियम, साल्टशी रिलेटेड आहे. हां, साल्टशी रिलेटेड आहे ना. मग आता आपलं साल्ट कसं आहे, स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे, थोडंसं विरघळणारं साल्ट आहे ना. पूर्णपणे विरघळतंय का, नाही. पण जी विरघळले त्यांच्यासाठी आपलं सोल्युबिलिटी मध्ये अनसॅच्युरेटेड आहे का, सॅच्युरेटेड आहे का, सुपर सॅच्युरेटेड, ते थोडंसं बघणार आहे. आता बघा, अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मग ते उदाहरण कुठलं आहे, समजा मी एक पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये मी एक मोलिक्यूल टाकला. समजा कोणता मोलिक्यूल होता, AB नावाचा मोलिक्यूल आहे. कुठला, AB नावाचा. हे साल्ट आहे, मीठ आहे. कसा फोडायचं AB ला सांगा बरं. A+ आणि
B मायनस. आता या पाण्यामध्ये A प्लस विरघळता समजा मी एक काहीतरी क्वांटिटी घेतो 20 विरघळणार आहे आणि हे पण तेवढेच विरघळणार आहे. किंवा समजा मी असं म्हणतो इथं किती विरघळणार आहे 100 आणि हे पण किती विरघळणार आहे 100. ते पाणी काय म्हणते माझी कॅपॅसिटी 100 विरघळून घेण्याची आहे. आता मग तुम्ही काय करायला 100 टाकत नाही जराच टाकायला लागलाय. मग हे किती विरघळून घेणार समजा ह्यानं असं म्हणलं ह्याची कॅपॅसिटी किती आहे 100ची म्हटलंय. ह्यानं तुम्ही टाकले 40 आणि 40 विरघळून घेणार का नाही होय का नाही. मग अजून किती विरघळू शकतात बोला. अजून 60 विरघळून घेऊ शकता पाणी मध्ये अजून टाका आहे माझी कॅपॅसिटी कळलं ना. मग अजून कॅपॅसिटी ती शिल्लक आहे ना सोल्युबिलिटी अजून आहे त्याची वगैरे क्षमता अजून आहे. अशा वेळी सोल्युशन कुठलं असते अनसॅच्युरेटेड. कुठलं असते अनसॅच्युरेटेड. म्हणजे कसं आहे समजा आता अथर्वचं लग्न झालंय आणि लग्नात काय झालं माहितीये का दिवसभर उपास यांचा पण काही खायला देत नाही काय नाही आणि सगळी पाहुणे वगैरे जेवण बिवण करून गेलं. हा काय म्हणते हल्ली पोरांची लग्न बिन झालं पोरी मिळून झालं. बरं बघा लक्ष द्या. आणि जेवण सगळं संपले आणि ही दोघं जेवायला बसली परत आणि जेवायला बसल्यानंतर जेवायला बसल्यानंतर मग थोडाच भात शिल्लक आहे एकदम थोडा एक प्लेट भरून दिलाय तेवढाच भात दिलाय आणि खाऊ म्हणून सांगितलं दोघांना. मग अथर्व तेवढा आपला खाऊन टाकणार. मग मला सांगा कोण रे अथर्व हे पाठवतात घरी पाठवते घरी तेवढंच क्लिप तयार करतो शॉर्ट तयार करतो घरी पाठवून देतो आणि बघा म्हणतो आता तेवढं. बरं बघा आता तेवढेच एक प्लेट पर भात खाल्ला रे ना. मग मला सांगा अथर्वचं पोट भरलं का नाही भरलं. तो संतृप्त आहे का असंतृप्त आहे. त्याला अजून काहीतरी खायला पाहिजे का नाही पण त्याला काय खायला कोण दिलं नाही. किंवा असं एक्झाम्पल समजूया अथर्व पोरगी बघायला गेलाय आणि आता मुलगी बघायला गेल्यानंतर पोहे येतात ना होय का नाही. आणि पोहे आल्यानंतर मग लांब न गेलंय आपण हे म्हणजे मुलगी बघायला का पोहे बघायला गेलो का नाही पण मुलगी बघायला गेलो म्हटल्यानंतर एक पद्धत आहे पोहे द्यायची. पण देताना पोहे किती दिले असतील त्यांनी एवढी छोटी प्लेट भरून आणि आम्हाला तर भूक लागल्या जोरात. मग तेवढे प्लेट आम्ही 2 घासात संपून टाकतो. मग तुम्ही संतृप्त आहे का असंतृप्त आहे सांगा. असंतृप्त आहे ना. सॅच्युरेटेड का अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड कळतंय. तुमचं लक्ष किचन कडे अरे आता येईल मग येईल अजून जरा थोडंसं एखादं पोहेची प्लेट एक्स्ट्रा आले तर बरं आहे पण ते काय द्यायचं नाव घेऊन झालं. मग अजून जर पोहे मिळाले तर खाणार का नाही. तसं हे पाणी बाया म्हणते अजून टाका मी ऍड करून घेऊ शकतो. समजलं का रिपीट करूया. इकडे जाऊया आता संतृप्तला जाऊया. संतृप्तला कसं करायचं मग हे तुम्ही एबी किती टाकलाय माहितीये का. एबी जो टाकलाय ना तो इथं A प्लस 100 आहे आणि B मायनस पण किती आहे 100 आहे. याचा अर्थ ह्याची कॅपॅसिटी 100ची आणि तेवढेच बरोबर विरघळले. ह्याच्या वर टाकले तर विरघळणार का नाही. ह्याच्यापेक्षा कमी टाकले तर ते अनसॅच्युरेटेड असेल. आता पाणी काय म्हणाले हे बास आता ह्याच्या पुढे मी विरघळून घेणार नाही माझी कॅपॅसिटी संपली. ह्याच्या पुढे मी विरघळून घेणार नाही. म्हणजे कशासारखं आहे माहिती आहे का समजा आपला आयन मोमानीच्या घरी गेलाय आणि तो मोमानी क्या बाता करे आई जाऊ बापूला काय म्हणतात जाऊ बाबूच म्हणतात. अरे बोल अरे जीजू आया है तर फिर जीजू को काय जे काय पदार्थ बनवून ठेवले असतील ना खायला जे काय असेल ते सगळं तुम्हाला जे आवडत जीजूला जे आवडतात ते आणि आयनं भरपूर खाल्ला पोट भरलं. पोट भरल्यानंतर आयन म्हणते बास आता अजिबात काय खाणार नाही आणि त्यांनी पण काय जबरदस्ती केली नाही बाबा एवढं खावाच म्हणून काय सांगितलेलं नाही बास. आता याचा अर्थ तो कसा झाला सॅच्युरेटेड. कोणी सांगितलं का जबरदस्ती केली का. आता त्याला आपण म्हणलं 100 विरघळतात ना बास ह्याचं पोट भरलंय आता ह्याच्या पुढे विरघळणार नाही फिक्स. आता ही एक केस झाली सॅच्युरेटेड. समजते का काल इथेपर्यंत
हा समजलं का? रिपीट करू. हा आता पारसचा विषय काय समजलं? पारस हा पारसच्या लग्नानंतर ज्यावेळेला ते जेवण करायला ताटाला बसतात त्यावेळेला जेवण फुल्ल जेवण केलं, भरपूर जेवण केलं. आणि पारसची साली आली मेवणी, बारकी मेवणी. मेवणी माहित नाही का तुला? बायकोची बहीण रे, बारकी, मोठी नव्हे, बारकी. मग ती मेवणी आली आणि ती काय म्हणते माहिती आहे का? ओ जुजू, ते म्हणणार सरांना अनुभव आहे. 2 मेवण्यात बारक्या, 2 लग्न झाल्यात आता. बरं A+ आणि B- AQ आणि AQ. हा किती वेळ घेण्याची कॅपॅसिटी आहे रे? 100ची. आणि ह्याचं तर पोट भरलंय. आणि मेवणी काय म्हणाल्या? एवढा मोठा गुलाबजामुन घेऊन आल्या. हा एवढा मोठा लाडू आहे एवढा. आता ती म्हणत्या जिजू एवढा खाल्ला पाहिजे. आणि ह्याचं तर पोट भरलंय, हा संतृप्त झालाय. 100 आयन्स विरघळलेत रे. किती विरघळले? 100. आणि 100 विरघळले की ह्याच्या वर ह्याला पाहिजे. ह्याला पाहिजे नाही, नको आहे बरं का, बस पोट भरलंय ह्याचं. पण आता ती मेवणीला नाराज करून चालेल का सांगा बरं? हा मग खायला पाहिजे का नको तुम्ही सांगा? अरे भाई का नाही, खायला पाहिजे का नको? नाही ती बिचारी नाराज व्हायची. आता लई पर्सनली जाऊ नका रे आता. ठीक आहे, आता माझं काय एक्झाम्पल घेत नाही, उगाच कुठेतरी मॅडम पण पोचायची नाही. आता पारसचं कसं अजून पुढं आहे ना, अजून किती बघितले. त्यावेळेला तुम्ही मग चौघ येणार आहे इकडे भेटायला. सर एवढं काही दोघं. बरं ठीक आहे, लक्ष द्या. आता समजून घ्या, तो सॅच्युरेटेड झालाय ना ऑलरेडी, त्याची कॅपॅसिटी संपली. पण एक्स्ट्रा तुम्ही त्याला द्यायला आलाय ना, जबरदस्तीने तुम्ही त्याला गुलाबजाम खायला घालताय. याचा अर्थ, आणि त्यानं खाल्लं पण, मग स्टॅबिलिटी कमी झाली का वाढली? स्टॅबिलिटी वाढली. आणि त्याला ते बरं वाटेल का? हा आपण पोट भरून आणि त्याच्या पोट फुटेपर्यंत खाल्लं तर बरं वाटते का आपल्याला? नाही. म्हणजे खाताना पण जेवढं पोटात जागा तेवढंच खाल्लं पाहिजे, सॅच्युरेटेड व्हायला पाहिजे. त्याच्यावर खाऊन खाल्लं का सांगा बरं? एक्स्ट्रा झालं की ते सुपर सॅच्युरेटेड झालंय म्हणायचं. समजतंय का? मग जे एक्स्ट्रा कंपाऊंड आहे ना, की एक्स्ट्रा जे आहे ना, तुम्हाला त्या सोल्युशन पीपीटी दिसणार, प्रेसिपिटंट दिसणार. पीपीटी येते असं म्हणतात. पीपीटी काय झाली? त्या दोघांनी पीपीटी दिसते का तुम्हाला? नाही. पूर्णपणे कंपाऊंड विरघळलेला दिसतो. आणि ह्याच्यामध्ये काय? पीपीटी आली. समजलं? हे समजलं का? रिपीट करू? कळतंय का नाही? होय नाही बोला. हा आता समजून घ्या. आता इथं 40 गुणिले 40 हा आयन्सचा गुणाकार आहे ना. 40 गुणिले 40 रेशो काय असेल? अधिक नाही, मल्टिप्लिकेशन का म्हटलं मी? प्रॉडक्ट असतो ना आपला, प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार असतो ना. मी हा आयन्सचा गुणाकार, मी हा आयन्सच्या गुणाकारला तुम्ही काय म्हणता माहिती आहे का? आयपी. काय म्हणायचं? आयपी. आयपीचं लॉंग फॉर्म काय? ह्याला काय म्हणायचं? आयन ना. आणि आयनिक काय म्हणायचं? ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार आयनिक प्रॉडक्ट. हा आयनिक प्रॉडक्ट किती आला मग? 40 गुणिले 40. कळतंय का? त्याचा आयपी किती आला? 100 गुणिले 100. समजतंय का रे? आणि याचा आयपी किती आहे समजा? 100 पेक्षा जास्त विरघळलेत ना. पण किती विरघळलेत समजा? 120 आणि 120. मग ह्याचा आयनिक प्रॉडक्ट किती आहे सांगा बरं? 120 गुणिले 120. समजतंय? तुम्हाला नंबर का देते मुद्दा म्हणून? नंबर आले की जरा तुम्हाला लक्षात येते की बाबा हा सगळ्यात आयनिक प्रॉडक्ट कुणाचा जास्त आहे सांगा बरं? मोठा सुपर सायन्सचा आयनिक प्रॉडक्ट जास्त आहे. होय का नाही? येस नो? कळते का? पण तुम्ही ह्या तिघांचा आयपी काढला, पण यांचा केएसपी कुणाचा असतो? की जे सोल्युशन इक्विलिब्रियम कंडिशनला गेले. मग इक्विलिब्रियम कंडिशनला कोणता आहे? हे सॅच्युरेटेड सोल्युशन जे कुठल्या कंडिशनला असते? इक्विलिब्रियम कंडिशनला असते. इक्विलिब्रियम कंडिशनला आयनचा जो काय नंबर आहे तो कधी बदलत नाही. मग याला तुम्ही केएसपी पण म्हणू शकताय. काय म्हणू शकताय? केएसपी. कसा केएसपी असणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ, बोला, A+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B-. किती आहे? 100 गुणिले 100. पण ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम हे खूप महत्वाचं आहे बरं का? हे खूप महत्वाचं आहे. ऍट द टाइम ऑफ काय सांगतोय आपण? ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम कंडिशनला आयन्सचा गुणाकार केला तर त्याला मी काय म्हणू शकताय? केएसपी. केएसपी म्हणजे आयपी. या दोघांची किंमत कशी असते? सेम. पण तुम्ही इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड होतच नाही रे. तुम्ही केएसपी म्हणू शकता का इथं? त्याला तुम्ही फक्त आयपी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? आयपी.
इथं सुद्धा इक्विलिब्रियम कंडिशन अटेन झाली का नाही, एक्स्ट्रा झालेलं कंपाऊंड तुम्ही पीपीटी आली ना इथं प्रेसिपिटेट दिसत नाही का, याचा अर्थ इथे पण इक्विलिब्रियम कंडिशन अटेन होत नाही, याचा अर्थ यांच्या आयनच्या प्रोडक्टचा यांचा आयनचा जो कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट आहे त्याला तुम्ही फक्त काय म्हणायचं आयपी बोलायचं, केएसपी बोलायचं नाही. समजतंय? आता मी तुम्हाला सांगतो, जर हा केएसपी फिक्स असतो बरं का, कधी बदलत नाही, फिक्स. ह्या सोल्युशन साठी याचा आयपी किती आहे 40x40 आणि याचा केएसपी किती आहे 100x100. जर आयपी हा केएसपी पेक्षा छोटा आहे का, छोटा आहे ना बघा, ह्याच्यापेक्षा किती आहे कमी आहे नाही, तर सोल्युशन कसं असते अनसॅच्युरेटेड. आणि जर आयपी आणि केएसपी सेम असेल तर काय असते सोल्युशन सॅच्युरेटेड. दोन्ही इक्वल आहेत ना. आणि जर तुमचा आयपी हा मोठा आहे कोणापेक्षा, केएसपी पेक्षा मोठा आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे की नाही, तर सोल्युशन कसं असते सुपर सॅच्युरेटेड. याचा पीपीटी दिसणार का नाही, तर वरचे 20 आयन्स आहेत ना ते वेगळत नाहीत परत, ते आणि परत रिअपेअर होतात सॉलिड स्टेट मध्ये. सॉलिड स्टेट मध्ये आले की काय दिसणार तुम्हाला, गडोळाचं पाणी दिसलं. पीपीटी आली याचा अर्थ म्हणायचं हे आयपी याचा कसा आहे मोठा आहे, केएसपी कसा आहे छोटा आहे. 3 कंडिशन तुम्हाला सांगतो. जर आयपी छोटा असेल केएसपी पेक्षा तर सोल्युशन कसं असते अनसॅच्युरेटेड. केएसपी आणि आयपी सेम असेल तर सॅच्युरेटेड. आणि आयपी मोठा आहे आणि केएसपी छोटा आहे तर सोल्युशन कसं असते सुपर सॅच्युरेटेड. सुपर सॅच्युरेटेड असेल तर पीपीटी दिसणार का नाही दिसणार, अर्थ नाही मला दिसणार, प्रेसिपिटेट येणार. सोपं आहे का अवघड आहे, कळालं का, रिपीट करू, नक्की कळालं. कधी पीपीटी येणार आणि कधी पीपीटी येणार नाही हे समजतंय का, हा काय डाऊट आहे याच्यात. मी तुम्हाला काय सांगितलं, आयपी आणि केएसपी यांच्या रिलेशन वरनं तुम्हाला कळतंय की बाबा ह्याच्यात प्रॉब्लेम पण आहेत, एखाद्या सोल्युशनची पीपीटी येणार का नाही येणार ते तुम्हाला विचारलं असतं. आणि मग आयपी आणि केएसपी त्यांनी दिलेला असतो, तो फिक्स असतो, कधी बदलत नसतो का, हा कॉन्स्टंट आहे ना. आणि हा कसा आहे विच डिपेंड्स अपॉन द अमाऊंट. हा आयपी काय काढून घ्यायचा, मग आयपी केवढा येतो ते बघून आपण सांगू शकतो की पीपीटी येणार का नाही पीपीटी येणार हे सांगू शकतो आपण. काय रिपीट करू, समजते का नाही, बोला काय डाऊट आहे सांगा, मी रिपीट करतो. हा नक्की समजले.